नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो, सर्वात प्रथम स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळणार। म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेलेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 हप्त्याचे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले आहे। तेव्हापासून आता राज्यभरात महिलांना तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहता आहेत। याचबाबत आता मोठी माहिती समोर आलेली आहे। आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी इनेबल आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत मिळालेली नाही। त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे। म्हणजे काही महिलांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता। तेव्हापासून सर्व महिलांना या आगामी तिसऱ्या हप्त्यांची वाट पाहत आहेत। सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात पाठवला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं। अद्यापही तरी तिसरा हप्ता जमा झालेला नाही। याचे कारण असे सांगण्यात येत आहेत की राज्यात अनेक महिला आहेत ज्या या अंतर्गत अपात्र आहेत। त्यांनी कागदपत्रात छेडछाड करून फॉर्म भरून घेतलेला आहे आणि त्यांना पैसे सुद्धा मिळालेले आहे। असा गैरप्रकार राज्य सरकारच्या समोर आल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा अशा अर्जाची तपासणी तातडीने करायला सुरुवात केलेली आहे। त्याच कारणाने तिसऱ्या हप्त्याचे पैसे सर्वांच्या खात्यात येणार विलंब होत आहेत। परंतु आता घाबरायची गोष्ट नाही, कारण अशा अर्जाची तपासणी पूर्णपणे झालेली आहे। 14 लाखहून अधिक अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे। अशा रिजेक्ट केलेल्या अर्जदाराला 1ही रुपया मिळणार नाही आणि पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात नक्की त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर केलेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही। तर अशा तक्रार केलेल्या महिलांना प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे, तसेच डीबीटी देखील इनेबल करून घ्यावा, तरच त्यांच्या अकाउंटमध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांचे 4,500 रुपये जमा होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी सांगितलेलं आहे। ज्या महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।